रोजगारासाठी माणूस शहराकडे धाव घेऊ लागला आणि शहरामध्ये रमू लागला. हळूहळू गावाचे शहरीकरण होण्यास सुरुवात झाली आणि गाव हरवला. डिजिटलच्या दुनियेत आज माणूस मोबाईलमध्ये अडकून पडला. दिवसभराचा वेळ तो ऑफिसमध्ये घालू लागला. मैदानी खेळ तर तो विसरलाच, पण रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती मिळावी यासाठी ॲग्रो टुरिझमसारख्या गोष्टीचा आधार घेऊ लागला. मी अशाच एका ग्रामसंस्कृती उद्यानाला भेट दिली. येणाऱ्या पिढीला गाव म्हणजे काय याची ओळख करून देण्यासाठी शहराच्या मध्यभागी उभारण्यात आलेलं एक सुंदर असं उद्यान होतं ते. आपली संस्कृती, आपल्या परंपरा येणाऱ्या पिढीला समजाव्यात यासाठी उभारण्यात आलेले एक ग्रामसंस्कृती उद्यान. तसं गाव म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच. थकलेल्या मनाला आणि थकलेल्या शरीराला संजीवनी देणारे एक रामबाण औषध. अनोळखी शहराच्या गर्दीत हरवलेल्या माणसाला त्याचं स्वतःचं अस्तित्व जिवंत आहे हे सांगणारं जे कोणी असेल तर ते म्हणजे गाव. समोरचं दृश्य पाहून मला गावची ओढ जाणू लागली. मी गावची वाट धरली आणि वेशीजवळ येऊन पोहोचलो. वर्षानुवर्ष वेशीवरती खंबीरपणे उभा असणारा चाफा आता थकला होता. फांदीवर असणाऱ्या पानांची पानगळ झाली होती. फुलांचा बहर आणि त्यामधून येणारा सुगंध पहिल्यासारखा नव्हता. ऋतूंमधील होणारे कित्येक बदल या चाफ्याने पाहिले होते. गावामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा तो एक साक्षीदार होता. येता जाता मी ओंजळभर फुले गोळा करायचो. दिवसभर ही फुले माझ्या सोबती असायची आणि आपला सुगंध दरवळत राहायची. आज मात्र माझी ओंजळ रिकामीच राहिली होती. मी पुढे सरकलो आणि गावच्या दिशेने चालू लागलो. सह्याद्रीची पसरलेली पर्वतरांग, त्यामधून वाहणारी नदी आणि नदीवर असणारं मातीचं धरण गावच्या सौंदर्याचा अलंकार होता. मला आठवते, प्रत्येक सणाच्या दिवशी देवाला नैवेद्य घेऊन जाण्यासाठी माझाच नंबर असायचा. पुरणपोळीच्या त्या नैवेद्यावर भाताची थोडीशी शितं, त्यावर सारणाची आमटी, गुळवणी आणि वरून थोडेसे दुधाचे थेंब. ते भरलेलं ताट घेऊन मी बरेचसे अंतर चालत जायचो. कोणत्याही देवाला नैवेद्य चुकणार नाही याची काळजी घ्यायचो. देवाला नैवेद्य दिल्यानंतरच पुरणपोळी आणि भातावर ताव मारण्यास मिळायचा. उन्हाळ्याची चाव लागण्यापूर्वी गावची यात्रा भरायची. छोटी मोठी दुकाने जत्रेची शोभा अजूनच वाढवायची. आमचा शेव आणि रेवडीवर ताव मारण्याचा बेत पक्का असायचा. मला पांढरी गोडी शेव खूप आवडायची. चिंचेच्या पाणी टाकून केलेल्या ओल्या बेळीने तर तोंडाला पाणीच सुटायचे. गावच्या मध्येच वडाचं एक विस्तीर्ण झाड होतं. सर्वांसाठी ते एक आधार होतं. त्या झाडाखाली गाव कट्टा रंगायचा. वरिष्ठ मंडळी तासनतास त्या वडाच्या पारावर रमून जायची. आमचा डाव मात्र सूर पारंब्यावर रंगायचा. जत्रेत भारूड उभं राहिलं की सर्वजण या वटवृक्षाचा आधार घ्यायचे. भारुडामधला पेटी मास्तर मला फार आवडायचा. आपल्या कलेनं तो सर्वांनाच जिंकून घ्यायचा. त्याच्या कंठामधून निघणारं गोड गाणं हवंसं वाटायचं. तो काळ वेगळा होता. 10 रुपये खर्चासाठी भरपूर असायचे. यात्रेमध्ये घेतलेली काडीपिटीच्या आकाराची प्लास्टिकची गाडी आम्हाला वर्षभर पुरायची. घाटात बैलगाडा शर्यत भरायची. लांबून येणाऱ्या पाहुण्यांची रेलचेल व्हायची. गप्पा गोष्टी व्हायच्या. जुन्या आठवणी निघायच्या. एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस व्हायची. यात्रा झाली की शिमगा, मग चैत्राची पौर्णिमा, चैत्रामधलं ऊन आणि मधूनच येणारी हवेची झुळूक, हे सर्व हवंसं वाटायचं. मातीचा सुगंध मला नदी किनाऱ्यावर घेऊन आला. एक नदी आणि 2 किनारे स्वतः कधीच भेटत नाहीत, परंतु आठवणींना मात्र एकत्र आणतात. नदीच्या पाण्याचे तरंग, वाहणारी हवा आणि पांढऱ्या रंगाचे पक्षी पाहून मन भूतकाळात रमून गेलं. नदीच्या किनाऱ्यावर खूप सारी झाडे होती. त्यामध्ये पिंपळाच्या झाडावर पांढऱ्या रंगाचे पक्षी सूर्यकिरणांची वाट पाहत होते. तसा मला पांढरा रंग खूप आवडतो. मी रोज नदी किनाऱ्यावर बसायचो. नदीच्या पाण्यामध्ये पाय टाकून पांढऱ्या रंगाचे पक्षी पाहायचो. मासे माझ्या पायाला स्पर्श करून पुढे जायचे. आज पाण्यात पाय टाकून बसताना मला तोच अनुभव येत होता.
मित्रांनो, हे गाव होतं शहरापासून खूप दूर. येथे नव्हतं धावपळीचं आयुष्य, येथे नव्हती भविष्याची चिंता. येथे होतं प्रेम, सुख आणि मनाला एक मोठं समाधान. दिवस मावळतीकडे झुकू लागला होता. सूर्याचा गोळा लालबुंद झाला होता. उगवत्या सूर्यापेक्षा अस्ताला जाणारा सोनेरी गोळा मला फार आवडायचा. संध्याकाळची शाळा सुटली की पाठीवरचं दप्तर तसंच घेऊन डोंगराआडं जाणारा सूर्य पाहण्यासाठी मी धावत पळत सुटायचो. तो डोंगराआडं लपण्याआधी मी त्याला पकडायचो. हळूहळू डोंगराआडं सरताना त्याची सोनेरी किरणे पाण्यामध्ये पडायची. तो एकदा बुडाला की परतीची वाट धरलेली पाखरे पिलांच्या ओढीनं घरट्याकडे धाव घ्यायची. दबदब पडणाऱ्या टाचांचा आवाज माझ्या कानी यायचा. वासरांच्या ओढीने गोरे गोट्याकडे परतायची. मध्येच गोराख्याची आरोळी कानावर पडायची. डोंगर मात्याची सावली हळूहळू खाली सरकायची आणि मी जड पावलांनी घरची वाट धरायचो. परतीच्या वाटेवर रानपाखरे माझे स्वागत करायची. त्यांची मंजुळवाणी ऐकून मी पुढे सरकायचो. बगळ्यांची सुंदर माळ त्या उंच आकाशात अजूनच सुंदर दिसायची. बांधावर डोलणारा शेवगा अजूनच उठून दिसायचा. माळावरच्या बाबळी सतत डोळ्यांनी माझ्याकडे पाहायच्या. बघता बघता डोंगर मातेची सावली माझ्या पावलांशी पोचायची. मंद वाहणारा वारा माझ्या मनाला स्पर्श करायचा. टिटवीचे टिवटिव सूर कानावर पडायचे आणि मी पुढे चालतच राहायचो. माझी वाट पाहत असणाऱ्या मोत्याला माझी चाहूल लागायची. शेपटी हलवत तो धावत पळत सुटायचा. अंगणामध्ये तुळशी वृंदावनाला दिवा लागलेला असायचा. पाठीवरचं दप्तर बाजूला ठेवून मी थोडा वेळ तिथंच बसायचो. आईने आणलेला कोऱ्या दुधाचा तांब्या तोंडाला लावून घटाघटा पिऊन घ्यायचो. रात्र झाली की मी बैलगाडीमध्ये बसायचो. 7-8 डोळ्यांनी चांदणं बघायचो. अस्ताला जाणारा सूर्य, परतीची वाट धरलेली पाखरे, बांधावरचा शेवगा, गुरे, बाबळी, मोत्या, तुळशीचे वृंदावन, नदी, त्यावर असणारं धरण, डोंगर मात्याचं मंदिर, शाळा आणि वेशीवरचा चाफा, हे सर्व माझ्या जिव्हाळ्याचा विषय बनला होता. आकाशामध्ये मी उत्तरेचा ध्रुव तारा शोधायचो. विंचू आणि बाज शोधायला मला कधी वेळ लागला नाही. चांदणं मोजता मोजता डोळा लागायचा आणि मावळतीला जाणारा सोन्याचा गोळा माझ्या स्वप्नात अगदी तसाच यायचा. मित्रांनो, मनाची श्रीमंती आणि जगण्यात साधेपणा असणारी ही पिढी, या चेहऱ्यांकडे बारकाईने पहा. जग आधुनिक झालं असलं तरी शेवटपर्यंत माणुसकी जपणारी ही पिढी, ग्रामीण भागाची, गावाची खऱ्या अर्थाने ओळख असणारी ही पिढी, भौतिक सुखाच्या कितीतरी पलीकडे जीवन जगणारी, तसेच नाती आणि नात्यांमधला संवाद ज्यांच्यामुळे टिकून आहे अशी भरभरून प्रेम करणारी ही पिढी, स्वच्छ शुभ्र कपड्यांप्रमाणे आपलं आयुष्य स्वच्छपणे जगणारी आणि ज्यांना हक्काने आपलंसं म्हणावं अशी ही आपली माणसं. आपला गाव, आपली गावाकडची माणसं हेच आपलं वैभव, हीच आपली संपत्ती आणि हेच आपलं अनमोल सोनं. ही माणसं, हा गाव, ही संस्कृती आपण जपायला हवीत, ती जगवायला हवीत. येणाऱ्या पिढीला ती समजावून सांगायला हवीत. येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये त्याचं बीज रुजवायला हवं. तरच आपला गाव टिकेल, तरच आपली गावाकडची माणसं आणि त्यांच्यामध्ये असणारा गावाकडचा रांगडा आणि तितकाच प्रेमळ माणूस जिवंत राहील.